संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अनुपभैया अग्रवाल धुळे शहर उपस्थित होते। त्यांच्या हस्ते संत रविदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला। याप्रसंगी नगरसेवक नागेसनजी बोरसे, कृपेशजी नांद्रे, नगरसेविका सौ संध्या सागर कदम, सामाजिक कार्यकर्ते सागरभाऊ कांबळे, कमलाकरजी पाटील आणि मोची समाजाचे अध्यक्ष श्री रामेश्वर रामपाल चत्रे यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे नियोजन कार्यकारी मंडळाने अत्यंत उत्कृष्टरित्या केले होते। यामध्ये कार्याध्यक्ष ॲडव्होकेट दिलीप मनीखेडकर, उपाध्यक्ष विलास चत्रे, सुनील चत्रे, सचिव सुरेंद्र धुर्मेकर आणि सहसचिव रमेश कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले। महिला मंडळाच्या सदस्यांनीही ह्या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून उत्सवाची शोभा वाढवली। यावेळी बोलताना मान्यवरांनी संत रविदास महाराजांच्या विचारांची आजच्या काळात असलेली गरज अधोरेखित केली। मन चंगा तो कठोती में गंगा हा त्यांचा संदेश अंगीकारून समाजात एकता आणि समता प्रस्थापित करण्याचे आवाहन करण्यात आले। आज 49वी संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या चरणी वंदन करतो आणि आत्ताच एक निवेदन प्राप्त रोडच्या कमानीला नाव देण्यासाठीच त्या ठिकाणी भरपूर निवेदन आणि कदाचित मला वाटतं काही ठराव झालेले असतील तरी नदी तपासून त्या ठिकाणी आपण नक्कीच संतांचं नाव त्या ठिकाणी द्यायचा प्रयत्न करू। आणि ऑलरेडी नदीकाठीचे गार्डन आहे त्या गार्डनला सुद्धा आपण त्या ठिकाणी संतांचं नाव दिलेलं आहे आणि अतिशय चांगलं एखादं चौक संतांच्या नावाने सुशोभित करण्याचा आपण प्रयत्नही त्या ठिकाणी करू आणि पुणेकर नागरिकांना महाराज यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो।